जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय टाळे वाजवा टाळे टाळ कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे टाळे टाळे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे टाळे रूप पाहता लोचने टाळ टाळे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता लोचने हरि सुखाता सुखाता ओ साधन साधन राम तो हम भला बलवा जय श्री राम
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडे म्हणून विठ्ठला आवडे रा तो हा विठ्ठल बलवा बलवा तो हा विठ्ठल बलवा
माया जाडी नको नको मारा गुंतू माया जाडी नको नको मना गुंतू माया जाडी नको नको मना गुंतू माया जाडी नको नको मारा गुंतू माया जाडी नको नको मना 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 गुंतू माया जाडी नको नको मना गुंतू माया जाडी नको नको मना नको नको मना गुंतू माया जाडी ग्रासवया काळाला जवळ ग्रासवया काळाची येवोडी पडेल बाजेवा ढळेल बाजेवा काळाची येवोडी पडेल बाजेवा माया बाप माया बाप माया बाप सोडवीन देवा सोडवीन देवा सोडवीन देवा हे सोडवीन
सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप रे रे सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप सोडविना देवा सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप माय बाप पडेल देवा काळाची टाळे वाजवा टाळे घरून आणल्या असतील तर टाळ्या वाजवा शिवाजी महाराज के धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज के हर हर भारत माता के वंदे ताली ताली जय श्रीराम नको नको मना गुंतु माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाचे हे उडे पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविना कोणी
एका चक्र पाणी वाचूया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठाला विठाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो आद्या वेद प्रते पाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तूच गणेशो सकलार्थमते प्रकाशो म्हणे निवृत्तिदासो अवधार जोजी. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोत्तमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. टाळ. पांडुरंगा करो प्रथम नमन. 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 दुसरे चरण संतांचे. दुसरे गंधर्व बनाले कथेचा विस्तार. बाबाजी संजोरो दास तुका. हे गंधर्व बनाले कथेचा विस्तार. बाबाजी संजोरो दास तुका. हे पांडुरंगा करो प्रथम नमन. जय श्रीराम. तुझे चरण पांडुरंगा करो प्रथम नमन. तुझे चरण सताजिया सताजिया. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका.
नको नको मना गुंत माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा तेव्हा माय बाप. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला हा अभंग संत शिरोमणी, या जगाला भक्तीचा मार्ग दाखवणारा व्यक्तिमत्व, या जगाला ज्ञानाचा अमृत पाजणारं व्यक्तिमत्व. फक्त स्वतःच्या देहाचा, स्वतःच्या जीवाचा उद्धार नाही, न स्वतःच्या जीवासाठी, न स्वतःच्या भावासाठी, न स्वतःच्या बायका पोरासाठी, न स्वतःच्या गल्ली बोळासाठी, न स्वतःच्या देहू गावासाठी, न स्वतःच्या हवेली तालुक्यासाठी, न स्वतःच्या पुणे जिल्ह्यासाठी, न स्वतःच्या फक्त मर्यादित असलेल्या महाराष्ट्रासाठी, न स्वतःच्या फक्त भारत वर्षासाठी, ना आशिया खंडासाठी, पूर्ण अगदी या जगाला भक्तीचा मार्ग दाखवणारे देहूचे रहिवासी तत्वज्ञ संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा निवडलेला अभंग, 4 चरणाचा अभंग आणि आजच्या सेवेकरिता निवडलेला अभंग विठ्ठल. वर्ष पहिले जोंधळे परिवार, कैलासवासी श्रीमती सुमनबाई भाऊसाहेब जोंधळे यांचे प्रथम पुण्यस्मरण. स्वर्गवास 31 जानेवारी 2022. त्यांचे पतिराज कैलासवासी श्री भाऊसाहेब वामनराव पाटील जोंधळे पाटील, स्वर्गवास 21 डिसेंबर 2011. त्यांची 2 मुलं, श्री विकासजी भाऊसाहेब पाटील जोंधळे, श्री प्रकाश भाऊसाहेबजी जोंधळे. त्यांचं कन्यारत्न सौ वैशाली संजयजी दळवी पाटील नाशिक. त्यांची 2 मुलं, 2 सुना, सौ जयश्री आणि सौ वैशालीजी. नाटवंद अथर्व आदित्य कृष्णाजी, यशवर्धन सृष्टी वैष्णवी अनन्या आणि स्वस्तिक लॉन्स मंगल कार्यालय परिवार निमगाव जाळी जोंधळे पाटील परिवार. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हरिभक्त परायण नवनाथ महाराज आंधळे आहेत, शिवनाथ महाराज पवार आहेत, नवनाथ महाराज गीते आहेत, गणेश महाराज आहेत, कर्ण महाराज आहेत, राहुल महाराज आहेत पखवाज वादक, संदीपानी गुरुकुल विद्यार्थी संगमनेर. सर्व हा परिवार जोंधळे पाटील परिवार आणि वारकरी संप्रदायाचे एकनिष्ठेने सेवा करणारा हा वारकरी परिवार. तुमच्या इकडच्या प्रांतामध्ये आमचे अनेक कार्यक्रम झाले. लोणी, राहुरी, इकडे संगमनेर, सिन्नर, भरपूर. ज्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो, ज्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो, असे माझे परम आदरणीय लाडकं व्यक्तिमत्व, माझे मित्र. आणि शक्यतो माझे मित्र माझ्यापेक्षा वयानं मोठेच जास्त आहेत तुमच्यासारखे. कारण पोरांना जर मोठं व्हायचं असेल तर पोरांनी थोरांच्या हाताला धरावा. भाऊसाहेब महाराज मगर यांच्या माध्यमातून आमचे या ठिकाणी येणे झाले. सुंदर अशा प्रकारच्या ऑल गायक मंडळी, टाळकरी मंडळी, पखवाज वादक मिस्टर वेनेकरी आणि आमच्या आवाजाला बळ देणारे मिस्टर म्युझिक मास्टर. खरंच तुमच्या सिस्टीमला आम्ही मानलं. आम्ही माइक सिस्टीमचे प्यासे, बरोबर ना कलाकार? माइक सिस्टीम म्हणजे आपला आत्मा है. जिस दिन इस देह से आत्मा चला जाएगा फिर हम प्यार से बहुत कहेंगे राम नाम. एकदा देहातला आत्माच निघून गेल्यानंतर काय राहिलं? तसं कलाकारांना किती कलाकार विशारद असू द्या,
संगीत विशारद असू द्या नाही तर विशारातले तिथले बाप असू द्या, सिस्टीम आम्हाला जर गोड नसेल तर मजा नाही. कुरुक्षेत्र जिंकणारे आमचे अर्जुन राजे स्वतःच्या धनुष्यबाणाशिवाय कधी लढले नाहीत. आम्ही सुद्धा महाराज आम्ही आमच्या माईक शिवाय कधी लढत नाही. माझा माईक आणि माझंच ऐक. चुकलं माखलं तर दुरुस्त करायला वडीलधारे आहेत आणि आम्हाला सगळ्यांना चित्रीकरणामध्ये टाईप करणारे, चित्रीकरणात कैद करणारे मिस्टर हरिभक्त परायण माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं चॅनल आहे काही नाही विठाल. आणि आजचा दिवस नरेंद्र मोदी साहेबांनी आणि योगी आदित्यनाथजी यांनी तर घोषित करून टाकलंय. 19 फेब्रुवारी म्हणजे महाराष्ट्राचा सण नाही. तुम्हाला करायचा असेल तर करा, नसेल करायचं तर करू नका, पण आमच्या भारत वर्षाचा सण जेवढा दिवाळी, दसरा, गुढी पाडवा महत्वाचा, आमच्या हिंदू धर्मातले प्रत्येक सण जेवढे महत्वाचे तेवढाच योग्यतेचा आजचा आमचा उत्सव म्हणजे आमच्या बापांच्या बापजाद्यांनी जन्माला घातलेला हा दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. कसं आज आईसाहेबांना जाऊन 1 वर्ष झाले, पिताश्रींना जाऊन काही वर्ष झाले. देह संपतो पण पराक्रम कधी संपत नाही आणि पराक्रम आपला संपूच नये असं माणसाने वागावं आणि जगावं. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस बर का. गणेश महाराज मी राजांना आज इन्व्हाइट करेल या ब्रह्मांडामधून, या तिन्ही लोकांमधून. राजा या ब्रह्मांडामध्ये तिन्ही लोकांमध्ये आपण कुठेही असाल, या ब्रह्मांडामधून तिन्ही लोकांमधून आपण या आणि आज आपण आपल्या सिंहासनावरती विराजमान व्हावं. महाराज हे जिजाऊ कुमार आइए और आप आपके सिंहासन पर विराजिए. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. पधारिए जिजाऊ कुमार, जय हो. पधारिए जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. जिजाऊ कुमार पधारिए, जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, विराजिए. आइए महाराज
आइए और आप आपके सिंहासन पर विराजिए। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मनाला स्वतःला कसं आवरावं हे मार्गदर्शन करणारा अभंग आहे। मन जर संकटात गुंतलं, जीवाभावाच्या रक्ताच्या माणसाच्या मनात मन जर गुंतलं आणि ते रक्ताचं माणूस जर आपल्याला सोडून गेलं, तर माणसाने कसं स्वतःच्या मनाला आवरावं हे दर्शवणारा अभंग आहे। डायरेक्ट महाराज स्वतःच्या मनाला आधी सल्ला देतात, मार्गदर्शन करतात। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा मुळात कुठलाही अभंग अनुभवाशिवाय जन्माला आलेला नाहीये। काय प्रसंग आला असेल तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला, नक्की जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या रक्तातला जीवाभावाचा कोणीतरी माणूस महाराजांच्या डोळ्यासमोर गेलेला असावा आणि आहेच म्हणून तर तुकाराम महाराजांना दुःख झालं आणि त्या दुःखातून सावरण्यासाठी स्वतःच्या मनाला समजूत घालण्यासाठी हातामध्ये लेखणी घेतली। कारण संत नुसत्या स्वतःच्या मनाला समजूत नाही घालत, त्यांचं कर्तव्य असतं। मुळात त्यांनी जन्मच स्वतःच्या संसार प्रपंचाच्या कल्याणासाठी घेतलेला नसतो, कशासाठी घेतलेला असतो? जगाचा कल्याण संताचा विभूती, देह कष्ट भीती बरोबर पारला, देह कष्ट भीती बरोबर जगाचा कल्याण संताचा विभूती, जगाचा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारी। संत जन्माला येतात ते फक्त जगाच्या कल्याणासाठी असतात। महाराजांनी हातामध्ये लेखणी घेतली, सुचलं ते कागदावरती लिहिलं आणि ते कागदावरती लिहिलं ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो। काय लिहिलं? आज झुंधळे पाटील परिवार, या परिवाराची एक आई, एक बाप। ओ बापाला चालता काय येत नसताना पण बाप दारात बसलेला असावा, त्या बापाचा रुबाबच वेगळा असतो। आई आ म्हणजे आत्मा आणि ए म्हणजे ईश्वर, रेष्टा म्हणजे आई। या परिवाराची एक आई सोडून गेली। हा परिवार जन्म देणारे, मार्गदर्शन करणारे, सांभाळणारे आई वडील या कुटुंबाला सोडून गेले। म्हणून कुठंतरी त्यांच्या उपकारातून तर उतराई होऊ शकतच नाही, पण तरी व्हावं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून, म्हणून हा त्यांचा पुण्यस्मरणाचा उत्सव। आणि अशा दुःखित असलेल्या कुटुंबाला मार्गदर्शन करण्यासाठी डीजे लावला तर समाधान मिळेल का? कोणतं हिंदी गाणं डीजेवर वाजल्यावर धडाकेबाज मनाला समाधान वाटेल? भरकटणाऱ्या माणसाच्या मनाला जर सावधान आणि शांत करायचं असेल तर आमच्या संतांच्या शब्दाशिवाय पर्याय नाही। महाराज म्हणतात, ए मना, अरे नग बाबा पाया, ए माया जाळात गुतत बसू। हा देह नाशवंत आहे, जाणार आहे, येणार आहे, याचा काय घेऊन बसला? हे सगळं उसणं आणलेलं आहे। नको लय खंत करू, नको शोक करू, म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी। प्रत्येकाचा काळ जन्माला आलेला आहे, जन्माबरोबर एक वेळेस आपला मित्र, बायको, आई वडील, मुलं, जमीन जुमला, बंगला, गाडी, झुमके, कंगना हे सब कुछ छोड़ने वाला है। ज्या वक्ताला आपण जन्म घेतला ना त्याच वक्ताला आपल्या बरोबर आपला मृत्यू सुद्धा जन्माले बाळे जीवा
त्याची वाट पाहे काळ. जो जन्माला आला त्याची वाट पाहतोय कोण? काळ वाट पाहतोय. नको नको म्हणा गुंतू मायाजाळी, काळ आला जवळी ग्रासवया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, उडी पडेल ना तेव्हा सोडविना. अरे नाही 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 नाही, जन्म देणारे आई वडील सुद्धा सोडू शकत नाहीत. ज्या शरीराच्या माध्यमातून ज्या शरीराने जन्म घेतला ना, ज्या शरीराने ज्या शरीराला जन्माला घातला ना, ते शरीर सुद्धा या शरीराला थांबवू शकत नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना अगदी राजा देशीचा चौधरी, देशाचा जरी राजा असला ना तरी सुद्धा तो तुम्हाला सोडू शकत नाही. हाँ, तुम्हाला पैसा अडका जर असेल तर संकटातून सोडील, लेकिन मृत्यू से नहीं कोई बचा पाएगा. सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली, पण सोडणार कुणी नाही असं नाही बर का. ज्याच्या हातात सुदर्शन चक्र आहे ना, तो मात्र जन्म मृत्यूच्या सपाट्यातून तुम्हाला आम्हाला सोडतो, पण त्याच्याशी तुम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे. सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, पण हा एका चक्रपाणी वाचून या. सोडवणार नाही असं नाही आहे. महाराजांच्या आयुष्यामध्ये संकट आलं. संकट कोणाच्या आयुष्यात आलं नाही, दुःख कोणाच्या आयुष्यात आलं नाही. तुम्हाला माहिती का दुःखाचं मूळ काय? दुःखाचं मूळ आहे सुख. जमत नव्हतं, पोराचं जमलं, मुलगी आली, आनंद झाला. पण अपघाताने यदा कदाचित भविष्यामध्ये निघून गेली, दुःख झालं. एखाद्याचा संसार प्रपंच चालू झाला, मगर महाराज पण संतती होत नाही, दुःख. मुलगा झाला, सुख आहे, पण ऍक्सिडेंटनी मधीच गेला, दुःख आहे. सुखाच्या पाठीशी सावली सारखं दुःख आहे. जिथं जिथं सुख जन्माला आलं तिथं तिथं त्याच्याबरोबर दुःखाने सुद्धा जन्म घेतलाय. असा काय प्रसंग आला असावा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये, की महाराजांच्या आयुष्यामध्ये हा अभंग लिहिण्यासाठी त्यांना वेळ खर्च करावा लागला. इसवी सन 1630 म्हणजे माझ्या राजांचा काळ. आणि याच काळात महाराष्ट्रात नाही, या भारत वर्षात दुष्काळ पडला. दुष्काळ, एवढा दुष्काळ पडला, एवढा दुष्काळ पडला की हा दुष्काळ माणसाला नकोसा नाही झाला नुसता. हा दुष्काळ चांगली चांगली माणसं घेऊन गेला. माणसं माणसातली उठली. अरे ज्यांनी तुळशीच्या माळा घातल्या होत्या ना, जगण्यापोटी काहीतरी मिळावा म्हणून गळ्यातल्या माळा पण काढल्या. अरे जंगलाचा खराटा केलाय, खराटा. या सगळ्या जंगलातली झाडाच्या पाला वरबाडून माणसाने खाल्ला. हो, झाडाचा पालाही संपला म्हणून तुळशीच्या माळाही काढल्या आणि माणसाने मांसाहार चालू केला. जंगलातली दिसतील ती पशु पक्षी जनावर मारायची, माणसानी कच्चीच वरबाडून खायची. न खावं तर काय, मारावं का? पांडुरंगाकडे गेले आमचे महाराज आणि पांडुरंगाला बोलू लागले, हे पंढरीच्या पांडुरंगा, हे जन्मविधाता, अरे काय चाललंय रे? हे सगळी तुझीच लेकर आहेत ना? पांडुरंगा, या लेकरांना वाचव रे, या लेकरांना थांबव. अरे कसला हा दुष्काळ! अरे माणसाने जंगलाचा खराटा केला रे, माणसं गेले.
पण महाराज संकट ज्यावेळेस जगावर येतं ना, संकट ज्यावेळेस जगावर येतं ना, त्यावेळेस संकट महापुरुष संकटाला सावरायचा प्रयत्न करतात. आमचे संत त्या संकटाला स्वतःच्या जीवावर बेतेल ऐसे प्रसंग हाती घेतात. समुद्र मंथनामधून विष निघाला, ये ब्रह्मांड नष्ट हो सकता है. त्यावेळेस देव आले, विष ग्रहण केलं. तिथून पुढे सारा जग त्यांना काय म्हणायला लागलं माहिती का? देवांचे देव महादेव. संकट माणसावर आलं तर देवाने स्वीकारलं, संकट माणसावर आलं तर आमच्या संतांनी स्वीकारलं, संकट आमच्या माणसावर आलं तर आमच्या महापुरुषांनी आपल्या छाताडावर पेललं. हा फक्त महापुरुषांचा, संतांचाच हा कारनामा, इतर कोणी नाही करू शकत. या दुष्काळामध्ये महाराजांनी काय करावं? आता 2 वर्षापूर्वी दुष्काळ पडला ना, तब्बल 2 वर्ष कोरोनाचा. देशाचा राजा आहे, राज्याचा राजा आहे, तालुका जिल्ह्याचा राजा आहे, गावचा राजा आहे. या संपत्ती गडघाच तिजोरी भरणाऱ्या या राजांनी हा दुष्काळ कसा वाटून घेतला. आणि इसवी सन 1600 मध्ये आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दुष्काळ कसा वाटून घेतला. महाराजांच्या घरामध्ये धान्य होतं, धान्य. महाराजांनी सांगितलं सगळ्या नोकर चाकरांना, ऐकलं का? काय घरात असन नसन तेवढी ज्वारी बाजरी दारामोर वाट्यावर टाका बरं. महाराज आपणास ते किती ठेवावी? ते मोरलं मोर बघू, या वक्ताला तर वाट्यावर टाका. महाराजांनी सगळं कडधान्य बाहेर काढलं, वाट्यावर जगासाठी टाकलं आणि जगाला छाती ठोकून सांगितलं, अरे बाबा हो, चिमुटभर का व्हाय ना, आपण हाय माझ्या घरात म्हणून घेऊन जा तुमच्या दारात. वाईस 2 लेकरं जगतील. महाराजांच्या धर्मपत्नी होत्या. महाराजांच्या धर्मपत्नी आतमधून आल्या, काय प्रकार चालला हा पाहिला, आणि महाराजांच्या धर्मपत्नी महाराजांना बोलू लागल्या, अहो काही आडबीड लागलाय काय तुम्हाला? अहो घरात लेकरं बाळ आहे ती, अहो मारायचं का पोरांना? हे दारात कोणासाठी टाकलंय? बाई या काळ्या इटाने माझ्या नवऱ्याचं डोकं पार येडं करून टाकलंय. व सुधरा, संसार प्रपंच करताय, पोटी घरामध्ये लेकरं बाळ आहे ती, जरा आवरा स्वतःच्या मनाला, एवढं जगाच्या साठी नका करू. अवले अवले ज्यांनी चोच दिली ना, त्यांनी चारा पण दिला ग. जन्म देणारा माझा भगवान विष्णू आहे, माझा पंढरीचा पांडुरंग आहे. मृत्यूला सामोरे जाणारा आमचा हर हर महादेव आहे. आणि जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं पालन करणारा आमचा पालन करता भगवान विष्णू. अवले ब्रह्मदेवाने त्याचं काम केलं, महादेवाने त्याचं काम केलं, भगवान विष्णू करेल की त्याचं काम. सांगितलं ना, ज्यांनी चोच दिली त्यांनी चारा दिला. एवढा दुष्काळ पडलेला असताना सुद्धा महाराजांनी घरातलं कडधान्य बाहेर जगाला वाटलं. या कोरोनाच्या काळामध्ये कोणचा पुढारी हो आहे का? कोणी एखादा घरातलं धान्य बाहेर टाकणारा, तिजोरीतला पैसा बाहेर काढणारा? कसा दुष्काळ वाटून घेतला यांनी? अरे दुष्काळाच्या काळात यांनी तर मारले रे माणसं. यांना कोरोना नाही झाला तरी सुद्धा कोरोनाच्या नावाखाली फाडले, कापले आणि शरीरातले पार्ट हरामखोरांनी विकले. डॉक्टर म्हणतो ना आम्ही त्यांना, वैद्य म्हणतो ना, एकेकाळी त्यांना देव म्हटलं जायचं ना. अरे विश्वास ठेवण्यासाठी तेवढेच होते रे, त्यांनी सुद्धा आता बटा लावला त्याला. माफ करा, थोडस स्पष्ट बोलण्याची मला सवय, आणि खरं लय झोंबत असेल ना
तर नीतीने वागा, नीतीने वागा. या दुष्काळात, या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळामध्ये पडलेल्या दुष्काळामध्ये डोळ्यात देखत महाराजांची आई गेली आई. आई जाते ना जाते तोच बाप. तुकाराम महाराज भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोरवडा डोंगर इथे भजन नामस्मरण करण्याला जातात आणि पाठीमागे बाप मात्र डोळ्या देखत नाही. नकळता महाराजांचा बाप निघून गेला. बाप मेला नकळता नव्हती संसाराची चिंता. माथा मेली मज देखत, आमच्या डोळे देखत आई गेली. पण तरी देखील एवढं दुःख पडल्यानंतर महाराज पांडुरंगाशी बोलतात. पांडुरंगा, खरं सांगू का, जन्म देणारा तू आहेस, घेऊन जाणारा तू आहेस, आमच्या हातात काय रे बाबा. पण हे दुष्काळामध्ये ना संसार प्रपंचाची माझ्या मागची कायमची पिढा निघून गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, निघाले देवा निघाले दिवाळे, निघाले देवा निघाले दिवाळे. बरे या दुष्काळे पिढा गेले, बरे या दुष्काळे पिढा गेले. गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक. बरे या दुष्काळे बरे या बर का पांडुरंगा, या दुष्काळामध्ये माझी आई गेली, वडील गेले, लेकरं बाळ गेली, बायका पोरं गेली. हे मात्र बरं झालं बरं का. नाही, संसार प्रपंच करायचा मला कंटाळा आलाय असं नाही. तुला माहिती पांडुरंगा, आम्ही एकीकडे हा संसार सुद्धा जिंकेलाय, जिंकेला संसार. आम्ही जिंकतो, पण जिंकलेला संसार सुद्धा लाथडण्याची आमच्या ताकद आहे. लाथाळीला संसार केला षड उर्मीचा डायरेक्ट मार, आणि इकडे जिंकेला संसार माया तयावरी फार आहे. पण पांडुरंगा बरं झालं, या दुष्काळामध्ये माझे कुटुंब कबिल्यातले माणसं गेली, मतलब पिढा गेली. काय माहिती का पांडुरंगा, आता माया जाळामध्ये गुंतून ठेवणार मला कोणी राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे पांडुरंगा, आता तुझ्या माझ्या भक्तीमध्ये आता दुसरं तिसरं कुणी आपलं नाकच खुपसू शकत नाही. पांडुरंगा खरं सांगू का, फक्त विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. आता दुसऱ्याचं कोणाचं काम नाही आपल्या दोघांच्या मध्ये फिरकण्याचं. पण एक सांगितलं देवा, मी जे माझ्या मनाला सांगितलं ना, अरे दुःख झालं की, दुःख तर आमचे कुटुंबातले रक्तातले माणसं गेल्यानंतर दुःख आम्हाला झालं. आणि हेच झालेलं दुःख, अरे आमच्यासारखे शब्दाचे रत्न असलेले, भांडार असलेले माणसं कधीही आवरू शकतात, जिंकू शकतात. पण हाच संदेश या सर्वसामान्य अज्ञान जीवाला आम्हाला द्यायचा आहे. अभंगातलं पहिलं. नको नको मना गुंतू माया जाणी, नको नको मना गुंतू माया जाणी, नको नको मना गुंतू माया जाणी, नको नको
नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया ए मना असा का सरांधळ्यासारखा हिंडतो अरे डोळ्या देखत जीवा भावाच्या रक्ताच्या अनवळखी माणसाच्या चिता अशा धडा धडा जळताना बघितल्या अरे मना तुला कळतय र पण वळत कसं नाही का तुला ठावा नाही इथं तू पण जाणार आहेस पण माणसाने प्रेम शरीरावर नक्की करावं कुठपर्यंत जोपर्यंत त्या शरीरामध्ये राम आहे तोपर्यंत त्या शरीरापाशी आपलं काम आहे लेकिन हाँ ये जिंदगी ना मिले दोबारा और ये वक्त ना मिले दोबारा हे आयुष्य पुन्हा नाही हे आयुष्य पुन्हा नाही हे किती याला पावडर लावा लाली लावा मेकअप करा किती कापड परिधान करा किती चिकन चमेल बनवा नाही 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 एक दिवस अहो हा नाशवंत आहे देह ऐसा का तो काळ सावधान ऐसा का तो काळ सावधान म्हणतात घाल झडप आणि कर गडप नाशवंत देह जाणारा सकळ आयुष्य खातो काळ सावधान एकदा जन्माला आलात ना मृत्यूला कोणीही रोखू शकलं नाही कितीही तुमच्यात पावर असली तरी देखील कोणीच रोखू शकलं नाही माणूस सगळ्याची तयारी करतो मुलाचं लग्न करायचंय जोरदार तयारी चालली मुलीचं लग्न करायचंय जाम तयारी चालली बंगला बांधायचा आहे खतरनाक तयारी चालली गाडी घ्यायची नियोजन जबरदस्त चाललंय सगळं नियोजन करतो माणूस मृत्यूचं नियोजन करत नाही आणि माणसाने मृत्यूचं नियोजन करावं म्हणून तर किसी ने खूब कहा मिस्टर सिंगर ओ अपनी जो सांस है ना सांस और हाथ में माला है कुछ पता है सांसों की माला पे सिमरू में पी गाना 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 हातात माला असावी माला जसा आपला श्वास चालतो ना प्रत्येक श्वासा गणेश एक तरी देवाचं नाव है याद करो अपने भगवान को पता है क्यों अरे उनके वास से तो आया है और उनके ही पास जाना है फिर आए हैं क्यों पता है हे भाड्याने आणलेले भाड्याने किराए से लाया है हमने तो किराया तो देना पड़ेगा पता है आपको ये जिंदगी ही जिंदगी एक किराए का घर एक न एक दिन बदलना पड़ेगा हो तो जब तुझको हो तो जब तुझको हो तो जब तुझको आवाज़ देगी घर से बाहर निकलना पड़ेगा हो तो जब तुझको आवाज़ देगी घर से बाहर निकलना पड़ेगा
आपणच वाजून आपणच गायन करू. माझाच माईक आणि माझाच ऐक. हे जिंदगी तो एक खिराए का घर है मगर महाराज एक ना एक दिन तो जाना पडेगा. बंगला माझा आहे, गाडी माझा आहे, समद माझा. अरे समद खरंय रे, हे शरीर बी तुझं आहे. असं कशावरून देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. हे देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे बनून जाते काय आगे. देह हे काळाचे धन कुबेराचे, 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 धन कुबेराचे, धन कुबेराचे. धन कुबेराच आहे. कुबेर है धन का मालिक कुबेर. आणि हा देह याचा बाप काळ आहे. याचा निर्माता उचलून घेऊन जाणारा खजिनदार कोण आहे? काळ आहे. काळ. आणि काळ येण्याच्या अगोदर माणसाने तयारी करावी. आज माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. त्यांना भेटायला एकदा नाही, कित्येक तरी वेळेस, हजार वेळेस त्यांना काळ भेटायला आला. काळ. त्याच्यातल्या एका काळाचं नाव सांगू का? आमने सामने लढलेला ज्या काळाचं नाव होतं खान ए आजम आदिल शाही हैजेब खान अफजल खान. नियोजन कसं असतं बघा. नियोजन. हॅलो, माणसाने प्रत्येक वेळेस प्रत्येक कामाचं नियोजन करावं. ज्यावेळेस अफजल खानाला मारलं ना शिवाजी महाराजांनी, त्यावेळेस गोपीनाथ पंतांनी त्यांना विचारलं, महाराज अहो जोडा कशातच जुळत नव्हता, ना शरीरात, ना उंचीत, ना वयात, ना अनुभवात. अहो ते खान केवढं आणि तुम्ही केवढं, हे कसं काय साध्य केलं बरं तुम्ही? पंत काका, माणसाला कुठल्याही कामात जर जिंकायचं असेल ना, तर माणसाने चोख नियोजन करावं. जेवढं तुमच्या कामाचं नियोजन चोख, पंत काका विजय आपलाच. पंत काका तुम्हाला माहिती आहे, विसाची मुरंबक, 8 ढाण्या वाघ, या विसाची मुरंबक मध्ये खान अफजल खानाच्या उंचीचा, हा थोडा देहाना आहे बारीक, पण जवळजवळ खानासारखाच. खान कुठे मारतो याच्या खबरा चांगल्या आम्हाला आमच्या वकील काकांनी दिल्या होत्या. खानाची मारायची जागा म्हणजे मान, पाठ आणि झालंच तर गळा. या खबरा आमच्या वकील काकाने आम्हाला चांगल्या शोधून दिल्या होत्या. त्यामुळे आम्ही सावध होतो, पूर्ण नियोजनात होतो. आणि हा विसाची मुरंबक पहा, अफजल खानासारखाच धिप्पाड उंच. आम्ही त्या विसाचे मुरंबक आमच्या समोर उभा केले आणि आम्ही पाहिले, खान यदा कदाचित आमच्या समोर आलाच, जर त्याने आम्हाला पकडलंच तर त्याच्या ताकदीचा, त्याच्या डावाचा अंदाज यावा, यासाठी आम्ही इस्तेमाल ह्या विसाचे मुरंबकाचा केला. खान आमच्या पुढे उभा राहिला तर आम्ही त्याच्या गळ्यापर्यंत लागतो का छातीपर्यंत लागतो. त्याने जर आम्हाला मगर मिठी टाकली तर आम्ही त्याच्या बगलेला कुठे लागतो, सगळं चोख नियोजन केलं होतं. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांनी त्यांच्या कामात चोर पंक्चर सुद्धा ठेवलेली. तुम्ही तुमच्या कामात चोर पंक्चर सुद्धा ठेवू नका. विजयाची पताका आपल्याच हातात. विजय
विजय विजेते जगापेक्षा वेगळं काही करत नसतात. फक्त विजेता वेगळेपणानं काहीतरी करत असतो, म्हणून तो विजेता ठरत असतो. विठाला अफजल खानाच्या भेटीला जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अजून नियोजन केलं. भवानी मातेच्या समोर गेले. काशे सगळे सरदार, येसाचे कंक आहे, कोंडाचे कंक आहे, सोनपंत डबीर आहेत, मोरापंत आहेत, मासाब जिजाऊ, बहिरजी नाईक आहे, तानाजी मालुसरे, येसाजी कंक आहे, खासे सगळे 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 तयार आहेत. सगळ्यांना नियोजन सांगितलं आणि जगदंबा मातेच्या दरबारात आऊसाहेबांनाही सांगितलं. आऊसाहेब, हा अफजल खानाचा हा महाराक्षस आऊसाहेब हा आमच्यासाठी काळ बनून आलाय. नव्हे, फक्त आमच्यासाठी नाही, या बुलंद रयतेसाठी काळ बनून आलाय. पण आऊसाहेब, याच्या छाताडावर पाय देऊन त्याचा काळ आम्ही बनवू. पण आऊसाहेब, यदा कदाचित जर डाव पलटलाच तर बाल शंभूराजे आमच्या जागी त्यांना तख्तावर बसवावे आणि इतमामाने आपण स्वतः राज्य चालवावे. नेताजी पालकर, माजी प्रभू देशपांडे, तानाजी, येसाजी, गोमाजी, चिमाजी, रंगोजी, तुम्ही सगळे, अगदी सगळ्याची सगळ्यांनी आमच्या संभाजी राजाला राजा म्हणूनच आपले स्वराज्य चालवावे. राजासाठी रयत नाही, रयतेसाठी राजा आहे. भविष्यात यदा कदाचित आम्ही जर खानाच्या हातून मेलोच, ओ राजा असं वांगाळ वाटतं बोलू नका. नाही बनत काका, मृत्यू कोणाला टळलाय? मृत्यू देवाला टळला नाही, ऋषी मुनींना टळला नाही, साधू संतांना टळला नाही, रणांगणात युद्ध करणाऱ्या महापुरुषांना देखील टळला नाही. तो आम्हाच तो कैसा टळेल? आमचा मृत्यू जर यदा कदाचित आमच्या नियतीनं खान अफजल खान या राक्षसाच्या हातूनच लिहिलेला असेल तर यदा कदाचित आम्ही तिथे धारातीर्थ पडू. पण भवानी मातेची आण घेऊन आम्ही सांगतो, आई अंबे जगदंबे, आज येतो, आज तुझा आशीर्वाद घेऊन आम्ही येतो. अरे या वक्ताला आई अंबे जगदंबे, आम्ही तुमच्या कमल चरणावरती नतमस्तक होऊन आम्ही तुम्हाला शब्द देतो, या स्वराज्याचा भगवा शेवटच्या श्वासापर्यंत फडकावा. यासाठी अफजल खानाचा कोतळा खालूनच बाहेर आम्ही माघारी येतो. साहेब शरीराच्या माध्यमातून शरीर जन्म घेतात. तुम्ही काय आमचा मृत्यू वाचवणार? पण एकदा काळाने उडी टाकली ना साहेब, कोणी कोणाला थांबू शकत नाही. पण साहेब खरं सांगू, आमचे संत बोलले, आम्ही योद्धा आहोत, योद्धा. बर का गणेश महाराज, मी योद्धा आहे आणि योद्ध्याना कधी घरामध्ये गोधड्यात मरायचं नसतं, योद्ध्यानं रणांगणात मरायचं असतं. आणि योद्धा एकदा का रणांगणात धारातीर्थ पडला की मग मात्र त्याला दोन गोष्टी प्राप्त होतात. एक, देव लोकात त्याला जागा मिळते आणि मृत्यू लोकांमध्ये त्याला कीर्ती मिळते. कीर्ती दी
गेला मरण्याची सरे उत्तमाची उरे माग काय उरावं. हे बंगला गाडी झुमके कंगना. या कोरोनाच्या काळामध्ये महाराज काय परिस्थिती झाली, काय परिस्थिती झाली. पुण्यामध्ये एका त्या रुग्णालयामध्ये 50 लाख रुपये घेऊन गेलं एक म्हातार पिशवीत. जसं माळवं भरावं ना भाजीपाला तसं त्यांनी पैसे भरले 50 लाख रुपये. हॉस्पिटलमध्ये गेलं एका दवाखान्यात जाऊन काय म्हणलं माहिती का, याच्यात 50 लाख रुपये 50 लाख कुणी घ्या, तुमच्या नाकाची नळी मला द्या. काय पिशवीत 50 लाख रुपये हे कुणी घ्या आणि तुमच्या नाकाची नळी मला द्या. ज्यांच्या नाकाला नळी होती त्यांनी असं तिरप पाहिलं, आमची नळी तुला दिली. 50 लाखाचा दिवा कुठं लावायचा. कोरोनाच्या काळात कळून चुकलं रे, पैसा कितना इम्पॉर्टंट है, कितना इम्पॉर्टंट है. पाहुणे रावळे सुद्धा सगळे सोयरे मदतीला येतील ना. संकटात पडला तर 2 रुपये घेऊन येतील. तुमच्या संसार प्रपंचात आलेलं दुःख सावरण्यासाठी धनाच्या माध्यमातून संकट सावरणार असेल तर मदतीला येतील. पण एकदा काळ आला का, ज्याच्या कुशीतून तुम्ही जन्म घेतलाय ना, एकदा काळ मोहर आला की मग त्यांना सुद्धा वाचवता येत नाही आणि ते सुद्धा आपल्याला वाचू शकत नाही. अभंगाचे दुसरे चरण. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. एकदा सगळ्यांनी हात वरती करून जोरदार भजन करा. विठोबा टाळी टाळी टाळी. जय 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. टाळी टाळी. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हा
नळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप आई वडील सुद्धा सोडू शकत नाहीत. आई वडिलाचा विषय सोडा, किती पैशावाली पार्टी असली तरी सोडू शकत नाही. आपल्याला भविष्यामध्ये नेमकं कमवायचं आहे काय? राजा आहे ना राजा. राजा अन्यायाच्या विरोधात न्याय उभा करू शकतो. राजा न्याय देऊ शकतो. राजाला जे पाहिजे ते करू शकतो. मराठीत वाक्य आहे आपल्याकडे, राजा बोले आणि दल हाले. राजाने बोलावं आणि सगळं दल आहे सगळ्यांनी कामाला लागावं. ही राजाच्या शब्दाची ताकद. पण रामायणामध्ये एक राजा होऊन गेला आमचा. आत्ताचे राजे वेगळे हो. आत्ताचे राजे मदत करतील पण कोणाला? ह्या देशाला त्या देशाला पृथ्वीवरती. पण आमचे दशरथ राजे असे होते, देव लोकातल्या देवानी अयोध्येमध्ये यावं आणि दशरथ राजाला म्हणावं, मिस्टर दशरथ राजे प्लीज मे हेल्प. आम्हाला तुम्ही मदत करता का? देव लोक अयोध्येमध्ये दशरथ राजाच्या पुढे राजे सिंहासनावर विराजमान झाले आणि दशरथ राजाने विचारलं, एनी प्रॉब्लेम्स? काय झालं तुम्हाला? काय नाही, जरा थोडस दानवान चाललंय, हुरसोळा चाललाय, देवांबरोबर राक्षसांचा युद्ध देवलोकात स्वर्गलोकात चाललंय. प्लीज हेल्प, आम्हाला थोडीशी मदत करा, आमच्या मदतीला या. अहो देव आहे देव. देव लोकातल्या वैकुंठाच्या देवाला या पृथ्वी तलावरच्या आणि सगळ्यात महत्वाचं या भारत देशातल्या या अयोध्येतल्या ज्या मातीत तुम्ही आम्ही जन्माला आलो याच मातीतल्या राजाची गरज लागावी. काय पॉवर आहे आमच्या राजा दशरथ राजांची. एवढी ताकद असलेला राजा आमचा दशरथ राजा. देव लोकांमधल्या देवाला सुद्धा आमच्या दशरथ राजाची ताकद माहितीये आणि म्हणून आमच्या दशरथ राजाची मदत घ्यायला देवाने यावं. एवढी ताकद असलेला आमचा राजा. पण जुने राजे काय करायचे, एक प्रॅक्टिस युद्धामध्ये असावी म्हणून जंगलामध्ये घोड्याला टाच मारायचे बरं का पखवाजवादक. आणि घोड्यांच्या टापांचा आवाज जंगलामध्ये घेऊन जायचे. पहिलं शस्त्र म्हणजे धनुष्यबाण. धनुष्यबाणाच्या माध्यमातून शिकार करायची. नेमबाजी होकू नये, चुकू नये, त्याच्यात अजून काहीतरी भर पडावी म्हणून ती प्रॅक्टिस असायची. राजे दशरथ राजे असे एकदा शिकारीला गेले आणि शिकारीला जात असताना एकटे नाही, त्यांचा प्रिय जिवलग एक सेनापती सुमंतजी. सुमंतजीला जवळ घेतलं. त्यांचा घोडा यांचा घोडा, दोन घोडे रणांगणात गेले. शिकार चालू झाली. शिकार करता करता संध्याकाळ झाली. दृष्टांत तुम्हाला कदाचित माहिती असावा पण मला गरजेचं वाटतं म्हणून मी मदतीला घेतो. संध्याकाळ झाली. आताच्या काळात रात्रीच्या 12-10 वाजले. सुमनजी राजांना म्हणाले, राजे राजे क्यों ना हम अयोध्या लौट चलते हैं. शिकार का क्या आज नहीं तो कल करेंगे, उसमें क्या जल्दबाजी है, चलिए. नहीं सुमन जी नहीं, हम राजा है और राजा अगर रणभूमि आए चाहे वो दुश्मन की रणभूमि हो या शिकारी, खाली हाथ तो हम नहीं जाएंगे, शिकार करके ही वापस जाएंगे. डोकं चालवलं सुमनजीनी. म्हणले राजा एक काम करू ना, ज्यादा दूर नहीं, बस नजदीक ही एक तालाब है और नजदीक के तलाव पर खडे रहेंगे. जनावर येईल पाणी पिण्यासाठी संध्याकाळच्या रात्रीच्या वक्ताला, तिथे शिकारी करा म्हणजे आपलं लगेच माघारी निघून जाऊ. राजा एका झाडा झुडपामध्ये शिकारीची वाट पाहत होते. एका प्राण्याची. आईवर प्रेम, बापावर प्रेम, दोन्ही आई वडील आंधळे
कावड केली, कावड एका महापुरुषाने. कावड आई वडिलाला खांद्यावर घेतलंय, एका पारड्यामध्ये आईला टाकलंय, एका पारड्यामध्ये वडिलाला टाकलंय. दिवसा ऊन लागू नये म्हणून हा योद्धा रात्रीचा प्रवास करायचा. नाव त्याचं श्रावण बाळ. नेमकं नदीच्या काठावरती आई वडिलांना तहान लागली म्हणून आई वडील त्याला म्हणाले, बाळा इथे गार वाऱ्याची झुळूक येते रे, जरा पाणी घेऊन येतोस का? हाय. कावड खाली टेकवली, गारव्याच्या दिशेने शोध घेतला. पुढे तलाव दिसला, हातामध्ये कमंडलू. ते कमंडलू वाड्यामध्ये बुडवलं आणि बुडवल्याबरोबर त्या पाण्याचा बुडबुडांचा आवाज या शिकारीला बसलेल्या दशरथ राजाच्या कानावरती पोहोचला. वाटलं कुणीतरी मुक जनावर आलंय. पहिले राजे महाराजांचा नियम लय खतरनाक. त्यात पृथ्वीराज चव्हाणचा नियम तर तुम्हाला माहितच असेल. पृथ्वीराज चव्हाणचे डोळे बांधले होते आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणला, हम किसी को शिकारी को ना देखे भी हम शब्द भेद पिस्तौल चला सकते हैं, बाण चला सकते हैं. डोळे झाकायचे, आवाजाच्या दिशेने बाण सोडायचा. पृथ्वीराज चव्हाण बादशाह तसाच मारला, तख्तावर बसलेला. आमचे राजे दशरथ राजे होते. देव काही येडे होते का इथं अयोध्येमध्ये, इथं भारत देशात यायला? आमच्या दशरथ राजाने जिथून आवाज येतो ना पाण्याचा बुडबुडा, डोळे झाकले, शब्दवेधी बाण सोडला आणि सोडल्याबरोबर सरळ सरळ तो बाण शिरला श्रावण बाळाच्या काळजात. एकाच लेकराच्या कंठातून आवाज आला, आई ग सुमनजी. सुमनजी ये आवाज किसी मनुष्य प्राणी का है, ये कोई मानव है? दोघे धावत धावत गेले. तलावाच्या काठावर विवळत पडलेला रक्तबंबाळ झालेला तडफडत कडत असलेला ते छोटस लेकरू पाहिलं. दशरथ राजाने पाहिल्याबरोबर त्याला आवरलं सावरलं. त्याला विचारलं, हे पुत्र यहां क्या कर रहे हो तुम, क्यों आए हो यहां? हे भगवान, इतनी बड़ी हत्या और हमारे हाथ से आखिर क्यों? ते लेकरांनी त्याला विचारलं, आप कौन हो? मी अयोध्येचा राजा दशरथ. दशरथ? हे राजे, हम तो हमारे माता पिता को लेकर आपके पास आने वाले थे. इस ब्रह्मांड में आप जैसा कोई राजा नहीं है. आपके चरण छूने के लिए हमारे माता पिता को तो आपके पास लेकर आ रहे थे, लेकिन आपने ये क्या किया? क्षमा पुत्र, क्षमा. लेकराला कळून चुकला, आपला शेवटचा श्वास जवळ आलाय. लेकरू दशरथ राजाला म्हणाल, राजाजी बस नजदीक काही अंतरावर माझे आई वडील आहेत, त्यांना तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी पाणी घेण्यासाठी आलो होतो. पाण्याचा घोट माझ्या आई वडिलांना घेऊन जा. मी जगेल वाचेल असं मला वाटत नाही, पण जोपर्यंत माझे आई वडील पाण्याचा घोट सुद्धा घेत नाहीत ना, तोपर्यंत त्यांना हे सांगू नको की त्यांचा मुलगा या जगात नाहीये. दशरथ राजाच्या डोळ्यात देखत श्रावण बाळानं शेवटचा श्वास जवळ केला, प्राण सोडला. वाचू शकले का? नाही. कमंडलू हातात घेतलं, तलावात बुडवलं, पाणी घेतलं, आई वडिलांचा शोध घेतला. आई वडील सापडले. त्या वयोवृद्ध आई वडिलांचे डोळे गेले होते, पण काम मात्र तीक्ष्ण होते. श्रावण बाळाच्या पावलांचा आवाज आलाय असा कानाला इशारा झाला. बाळा श्रावणा, आलास का रे? मिळालं पाणी? आईने विचारलं. श्रावण बाळ आवाज देत नव्हता, कारण आवाज देण्यासाठी आता श्रावण बाळ राहिलाच नव्हता. कमंडलूचा स्पर्श आई वडिलांच्या हाताला केला. पुत्र, पानी तो लाया है रे तूने, लेकिन हमसे पहले तूने पियाया नहीं. कुछ बोलते क्यों नहीं बेटे, कुछ बोलते क्यों नहीं? कुछ तो बोलो ना. सुनो, पुत्र बोल नहीं रहा, उसे बोलने के लिए बोलो ना. लेकराचा आवाज येत नव्हता,
कारण दशरथ राजाला हे माहिती होतं माझा आवाज वेगळा आहे, आवाज ऐकल्याबरोबर हे आई वडील पाणी पिणार नाही. प्रश्न करतील मला मुलगा कुठे आहे माझा. पण पाणी घेण्याच्या अगोदर आई म्हणाली बेटे क्यों नाराज हो हमसे, दुख दिया हमने बहुत पीड़ा दी ना तुम्हें, हे भगवान हम मर क्यों नहीं जाते, कितनी पीड़ा दे रहे हैं हमारे बेटे को हम, हे भगवान हमें उठा लो ना, उठा लो इस दुनिया से उठा लो. पुत्र बोलते क्यों नहीं, बोलो. दशरथ राजाला आता बोलणं भाग झालं. कंठातून आवाज दशरथ राजाच्या निघाला, हे मां ये आवाज तो मेरे पुत्र का नहीं है, कौन हो आप. मी अयोध्येचा राजा दशरथ. दशरथ राजे, अहो आमचा मुलगा तुमच्याकडे घेऊनच येणार होता दर्शनाला तुमच्या, पण इथेच तुमचे दर्शन झाले. बरे झाले तुमचे दर्शन झाले. पाऊलं कुठे तुमची. अहो ऐकलत का, दशरथ राजे आलेत. पाऊल कमल चरण द्यारा बरं त्यांची. त्या टोपलीमध्ये बसलेले वयोवृद्ध पायाकडे हालचाल केली, पायाचा स्पर्श केला आणि श्रावणाला आवाज दिला, श्रावण अरे तू का बोलत नाहीयेस, पाणी आणायला सांगितलं तर राजांना पण घेऊन आलास. बाळा तू बोलत का नाही. राजे राजा हमारा पुत्र हमारे साथ बात क्यों नहीं कर रहा, हमारे साथ बोल क्यों नहीं रहा. हे माँ पहले पानी तो पी लो. नहीं हमारा पित्र बोलेगा तब हम पानी पिएंगे. ना विलाजानी दशरथ राजाला आई वडिलाला सांगावं लागलं, हे माँ क्षमा क्षमा. हे माँ आज हमारे हाथों से घोर अपराध हुआ है. शिकार करते वक्त हमारे हाथों से निकला हुआ धनुष्य बाण, वो बाण हमारे हाथों से जो निकला, हे मात तुम्हारे पुत्र को ही समाप्त कर दिया मेरे बाण ने. हत्यारा हो मैं मां, हत्यारा. तुझ्या लेकराला मारून टाकलं गाई मी, क्षमा. आईच्या कंठातून शब्द बाहेर निघाला, नहीं मेरा पुत्र मुझे छोड़कर नहीं जा सकता. ए श्रावण, श्रावण का हो तो. अहो ऐकलत का, मुलगा सोडून गेलाय हो, आपल्याला मुलगा सोडून गेलाय. ए राजा, ए राजा काय केलंस तू हे. अरे आमचा श्वासला श्वास आमचा मुलगा होता. काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जाण्याच्या अगोदर म्हणला राजा तुझं दर्शन घ्यायचं. अरे तू तर हत्यारा निघालास. का मारलंस माझ्या निष्पाप लेकराला, का मारलंस. दशरथ राजाला शाप देण्याची ताकद. अरे निष्पाप माणसं होती पहिली, निष्पाप माणसं. आजही ज्यांनी कुठलंही पाप केलं नाही ना, न पाप करणाऱ्या माणसाने शाप देऊ द्या, शाप लागल्या खेरीज राहत नाही. कंठातून कंठ निघाय, शब्द निघाला त्या मौलीच्या, दशरथ आज आम्ही तुला शाप देतोय, शाप. अरे पाणी पाजण्यासाठी शेवटचा श्वास जवळ आल्यानंतर आमचा रक्ताचा मुलगा आमच्या पाशी नाही. एक दिवस तुझ्या आयुष्यातला असाच येईल. अरे पुत्र तुला असतील, पण ज्या वक्ताला तुझा शेवटचा श्वास येईल ना, त्या वक्ताला तुला पाण्याचा थेंब घोट पाजण्यासाठी सुद्धा तुझा पुत्र नसेल. हा माझा वृद्ध आई वडिलांचा तुला शाप आहे. दशरथ राजे 2 पावलं मागे सरकले. एकीकडे शाप मिळाला, हे एक राजासाठी वरदान होतं, पण एकीकडे शाप मिळालेला हे सुद्धा राजासाठी खूप मोठं दुःख होतं. एकीकडे श्रावण बाळ राजाच्या डोळ्यासमोर निघून गेलाय,
काही वखत जातो ना जातो तोच श्रावण बाळ गेला. तो श्रावण बाळ दशरथ राजाच्या समोर एक मुलगा तर गेलाच, पण दशरथ राजाच्या डोळ्यासमोर एक आई गेली, एक वडील गेले, 3 माणसं. तिन्ही लोकांचा राजा होता, तिन्ही लोकांचा राजा. ज्या राजाची ताकद देवाच्या मदतीला यावी, ज्या देवलोकातल्या देवाना मदतीला पाय घाडा घालावा, दंडवत घालावा राजा दशरथ राजाला. अरे देवलोकातले देव झुकले होते दशरथ राजाच्या समोर, देवलोकातले देव वाकले होते आणि दानव तर कधीच धारातीर्थ पडले होते दशरथ राजाच्या समोर. एवढी ताकद असलेला राजा दशरथ राजा, तिन्ही लोकांचा राजा होता राजा. पण जरी तिन्ही लोकांचा राजा असला तरी देखील डोळ्यासमोर तिन्ही माणसं गेली तरी सुद्धा वाचू शकला नाही अभंगातलं 3रं. सोडविना राजा देशीचा तो धरी, सोडविना राजा देशीचा सोडविना राजा देशीचा देशीचा चौधरी निकसोयरी बोली बोली गेली बघा. पण मृत्यू हा कोणाच्याच मुठीत गावला नाही. जन्म एकदाच आहे, आयुष्य एकदाच आहे, ही वेळ एकदाच आहे. गेलेली वेळ, गेलेला श्वास, गेलेला शब्द, गेलेला प्राण आणि गेलेला बाण माघारी परत कधी आला नाही. त्याच्यामुळं आयुष्य संपायच्या अगोदर जगून घ्या, जगून घ्या. कोरोनाच्या काळामध्ये भिकारी लोळले होते रस्त्यावर, एकाला कोरोना नाही झाला आणि एसीत पडलंय. मरायच्या अगोदर जगून घ्या. तुम्ही मानताल त्याच्यामध्ये सुख आहे. तुला विचारलं तुला काय पाहिजे, महाराज मला सुख पाहिजे. मग सुख कशात आहे, मला पाहिजे त्यात आहे. मग तुला काय पाहिजे, अहो सांगितलं ना मला सुख पाहिजे. मग सुख कशात आहे, मला पाहिजे त्याच्यात आहे. तुला काय पाहिजे, सुख पाहिजे. चलून द्या रात्रभर. तुम्ही मानाल त्यामध्ये सुख आहे, तुम्ही ठरवताल त्याच्यामध्ये समाधान आहे. बंगला, गाडी, पैसा, जमीन, जुमला, अहो हे फक्त उपभोगायचं आहे, याचा फक्त वापर करायचा आहे. पैसा तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, तुमच्या संकटाचं समाधान आहे तात्पुरतं. पण इथं चिपाडाच्या बंगल्यात जन्माला आलेलं व्यक्तिमत्व आहे, जगाला ज्ञानाचं अमृत पाजून गेलं इंद्रायणीच्या काठावर. इथं मार्बल फरशी बांधली तरी माणूस माणसासंग नीट बोला ना, माणूस माणसाकडे नीट बघा ना. माणसा संपायच्या अगोदर माणसाने माणसाशी बोला. तिजोरीत धन असण्याऐवजी विचारांचं धन मस्तकामध्ये ठेवा. आणि ज्याच्या मस्तकात विचारांचं धन आहे ना,
तो एकटा कधीच नाही आणि सगळ्यात महत्वाचा तो दुःखी कधीच नाही. म्हणून हा सोहळा पुण्यस्मरण हे प्रेझेंट करण्यासाठी आमच्या संतांचे विचार घेऊन यावे लागले, आणावे लागले. डीजेवर तर लय भारी गाणे लागले असते, पण त्यात समाधान आहे काय? नाही 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 नाही. आज आम्हाला कितीही मस्ती असू द्या, बोलाल हो. तुकाराम महाराजही बोलतील नव्हे, बोलतात आमच्याशी, पण तुमचा माथा नीट करण्यासाठी गाता हातात घेतला तर तुकाराम महाराज तुमच्याशी बोलतात. आजही ज्ञानेश्वर माऊली आमच्याशी बोलतात, पण ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी आम्ही जर वाचली तर ज्ञानेश्वर माऊली आमच्याशी बोलतील. आजही संत आमच्याशी बोलतात. अरे देह रूपाने जरी नाही बोलले तरी आम्ही समाधान मानू, पण शब्द रूपाने आजही संत आमच्याशी बोलतात. हे अहो भाग्य आमचे. आणि शेवट तुकाराम महाराज म्हणतात, बर का ऐकलं का? नाही, हे 84 लक्ष योनीमधून हे जे जन्म मृत्यूचं चक्र आहे ना, या चक्रातून तुम्हाला जर वाचायचं असेल ना, तो आपको बचाने वाला सिर्फ एक है. पता है कौन है? जिसके हाथों में सुदर्शन चक्र है, बस उनको याद रखो, उनका ख्याल रखो. आणि तेव्हाच आमचा पंढरीचा पांडुरंग आहे. आणि सुटायचं असेल ना जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटेल, पण आहे सांगा भैरवी चालीत कोण आहे? तुका मैंने तुझ सोडवी न कोण, तुका मैंने तुला सोडवी न कोण, तुका मैंने तुझ सोडवी न कोण, तुका एका चक्रपाणी वाचुनिया, एका चक्रपाणी वाचुनिया, हे काळाची ये बोडी पडल बाजे बा, काळाची ये बोडी पडल बा जेव्हा एका चक्रपाणी वाचुनिया, एका चक्रपाणी वाचुनिया, काळाची ये बोडी पडल बा जेव्हा, काळाची ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, हे माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. टाळी वाजवा टाळे. माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली, तुकाराम माऊली. नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळ ग्रसावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. झालेली सेवा संत श्री ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज आल. धर्मवीर, कर्मवीर, दानवीर, शूरवीर, क्रांतीवीर या महापुरुषांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवा थांबवतो. बोलता बोलता काही चुकलं असेल तर बर का क्षमा असावी. दादा तुम्हासनी बोलू राहिलो मी. जोंधळे परिवार, या परिवाराचे काही गेले, बापावरचं छत्र गेलं, पण आई वडिलांचे आशीर्वाद या लेकरांना आहेत. हे वैभव पाहून साध्य होतंय, हे सिद्ध होतंय. आणि गेलेल्या आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करणं हे प्रत्येक लेकराचं कार्य असतं. ते प्रत्येक लेकरानं करावं. आणि पाटील तुमच्याकडून ते होतंय, ही आनंदाची गोष्ट आहे. पण भविष्यात जन्माला येणारी, जन्माला आलेली
संतती देवाच्या देशाच्या धर्माच्या रक्षणासाठी फूल नाही फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकाची यावी हे सगळ्यात तितकं महत्वाचं. हे सगळ्यात महत्वाचं. आता आई वडीलही भरपूर आहेत. बरेच कीर्तनकार सांगत असतात आई वडील सांभाळा. मी थोडस उलट सांगतो आई वडील सांभाळा असं म्हणण्यापेक्षा लेकरं आपल्याला सांभाळतील असं आई वडिलांनी राहावा. काळ बदललाय ना मग वाक्य बी बदललंय. गमते जमते सुंदराशाची माईक सिस्टीम गायक मंडळी वार्धक मंडळी आपण सर्व श्रोते मंडळी झालेली सेवा संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या ठिकाणी थांबवतोय. विनेकरी जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. आ